जय शिवराम मित्रांनो, गलगले तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे 3 ते 3.5 हजार लोकसंख्या असलेलं माझं छोटंसं गाव चिकोत्रा नदीच्या काठावरती वसलेलं. लोकसंख्येच्या मानानं बघितलं तर गाव अतिशय छोटं आहे, पण गावचा विस्तार राहणीमानाच्या नुसार बघितला तर मोठा आहे. मूळचं गाव दत्तनगर माळवाडी, चांदोली वसाहत, डावरे अड्डा, त्याचबरोबर वेताळवाडी आणि आवळेकरवाडी. आता या माझ्या छोट्याशा गावामध्ये पंचक्रोशीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही असा पंत उत्सव गेली 6 वर्षे म्हणजे 2019 कोरोना काळापासून अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. दत्तनगर माळवाडी येथं श्री दत्तांचं मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्येच पंतांच्या फोटोचं पूजन करून दरवर्षी हा उत्सव महाप्रसादाचं नियोजन करून साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याची सुरुवात आणि मुहूर्तमेढ रोवण्याचं काम केलं ते आपल्या गावचे दिवंगत श्री शिवाजी अनंत डावरे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कमिटीचे. आता या पंतोत्सव कमिटीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांच्यामध्ये आपल्या गावचे पोलीस पाटील श्री अनिल बांबरे असतील, त्याचबरोबर धनाजी जाधव असतील, शिवाजी बोरे असतील, राजाराम डावरे असतील, बाळासाहेब पळकर जाबर असतील, कुंडलिक पळकर काका असतील, त्याचबरोबर काही महिलासुद्धा आहेत, धनाजी जाधव असतील. अजून कोणाची नावं घ्यायची राहिली असतील तर क्षमस्व, पण मला माहीत नसल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. पण या पंतोत्सव कमिटीसोबत इतर सर्व समाजातील लहानांपासून थोरांच्यापर्यंत युवा पिढी असेल, सर्व मंडळांचे कार्यकर्ते असतील आणि सर्व भाविभक्त यांचं मोठ्या प्रमाणात सहकार लाभतं. आपले सर्जेराव घोरपडे असतील, असे बरेच काही मंडळी आहेत आणि या मंडळींच्या सहकार्यासाठी गावातील सर्व लहानांपासून थोरांपर्यंत येतात, मदत करतात, महाप्रसादाचं नियोजन करतात. आणि हा उत्सव यावर्षीचा उत्सव काल दिनांक 10 ऑक्टोबर 2025 म्हणजे शुक्रवारी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा झाला. मी तुम्हाला काही दृश्य दाखवतो कालच्या ह्या उत्सवाची. लोक महाप्रसाद घ्यायला येतात, दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतात, महाप्रसाद घेतात आणि अतिशय उत्कृष्ट रीतीने हा अविरत आणि अखंडितपणे हा उत्सव साजरा करण्यास सुरू आहे. हा इथून पुढे सुद्धा असाच सुरू राहू दे अशी दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो. मी तुम्हाला दृश्य दाखवतो मित्रांनो, बघा. दरवर्षी या पंतोत्सवासाठी कोण ना कोण प्रसादाचं नियोजन करतं आणि सहकार्य करतं. चालू वर्षीचा पंतोत्सव या उत्सवासाठी महाप्रसादासाठी सहकार्य केलं ते आपल्या गावचे श्री सौरभ संगपाळ यांचंसुद्धा या उत्सवाच्या निमित्तानं उत्सव कमिटीमार्फत आणि सर्व ग्रामस्थांच्या मार्फत मी हार्दिक अभिनंदन करतो. असं सहकार्य सर्वांच्याकडनं लाभू दे आणि हा उत्सव असाच बहरत जाऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हे दत्तनगर माळवाडी येथे असणारं श्री दत्तांचं मंदिर. आता आपण मंदिरामध्ये चाललो आहे बघा. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला अतिशय समाधानाचं वातावरण मिळेल. महिला मंडळी गप्पा मारत बसलेत दर्शन घेतल्यानंतर. हा समोर श्री दत्तांच्या मूर्तीचा गाभारा आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न वाटणारी श्री दत्तांची मूर्ती आतमध्ये दिसते तुम्हाला. इथं पुरुष मंडळी फक्त आतमध्ये जातात, दर्शन घेतात. दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आला की तुम्हाला गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला पंतांचा फोटो दिसेल. तिथं दरवर्षी पंतोत्सवामध्ये पूजन केलं जातं. आता महिला मंडळी प्रसाद घेण्याआधी येऊन दर्शन घ्यायला लागलेत. दर्शन घेतल्यानंतर काही मंडळी प्रसादाची पंगत आहे आणि वाट बघण्यापेक्षा गप्पा मारलेल्या बऱ्या म्हणून इथं गप्पा मारत बसतात. आता तुम्ही बाहेर आला की हे दाजी नाना, हे आपल्या गावचे माजी डेप्युटी बाळासाहेब पडळकर, त्यांना जाबरसुद्धा म्हणतात. ही अशी पंगत बसलेली आहे बघा. अशी युवा पिढीसुद्धा हिरिहिरीने या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि सहकार्य करतात. हे धनाजी पाटील पंगत बसले बघा. सुनील डावरे, आता वाढपे आहेत, त्यांच्यामध्ये भारत पळकर यांचा मुलगा महेश पडळकर आहे पंक्तीमध्ये, अजित पळकर आहे, अजित मुसळे आहेत, बरीचशी मंडळी आहेत बघा, सतुकाका आहेत. ही दत्त मंदिराच्या उजव्या बाजूला असणारी पंगत आहे. महिला मंडळसुद्धा बसलेला आहे बघा पंक्तीला. पेविंग ब्लॉक आणि दत्त मंदिराच्या समोर असा प्रशस्त बसण्यासाठी जागा आहे. म्हणजे अगदी बघितला तर एका वेळी 500 माणसं बसू शकतील. हे आपले श्री अनिल बांबरे पोलीस पाटील, हे पळकरचे बाबा बाळकृष्ण पाटील. अतिशय प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण असतं. हे हरिनिवृत्ती पाटील आपले यचन निवा आहे. हे पंतोत्सव कमिटीमध्ये सहकारी असणारे सर्जेराव घोरपडे. सप्तेच्या कमिटीमध्ये सुद्धा यांचा अग्रभागी सहभाग असतो. हे आपले चंद्र पाटील तात्या, सागर मांगले, बरीचशी मंडळी. म्हणजे तुम्ही आत्ता बघितला तर हे आपले गणू पाटील,
धनाजी बांबरे, हा आपला बंडू, निवास पाटील, म्हणजे हे इतर सर्व मंडळाचे कार्यकर्ते, युवा पिढी असेल, भाविक भक्त असतील, वयस्कर माणसं असतील, सगळ्यांचं सहकार लाभतं हा संग्राम आहे. बघा पंक्तीमध्ये महाप्रसादाचं वाटप चालू आहे. महाप्रसादासाठी खीर, भात, आमटी वाढण्याचं नियोजनसुद्धा बघा अतिशय मस्त. हे आपले धनंजय पाटील, हे आपले पुढारी विलास पाटील सांगावकर, महादेव बाचाराम पाटील, त्याचबरोबर हे आपले मारुती तुंबेकर, सर्जेराव पाटील, अशी बरीचशी मंडळी आता प्रसाद घ्यायला बसलेले आहेत. हे आपले तानाजी तुकाराम पाटील, टी टी पाटील, बंडू सुतार. इकडं आला तर तुम्हाला पुन्हा हे पोलीस पाटलांचे चिरंजीव तेजस बांबरे, विजय जाधव, अशी बरीचशी मंडळी तुम्हाला या पंक्तीमध्ये दिसतील. तात्या आहे डावऱ्यांचा. म्हणजे अतिशय उत्साहाचा आणि प्रसन्न वातावरण असतं. हा आपला रितेश पाटील, नागू पाटील, त्याचबरोबर गणू पाटील, सुरेश डावरे आहेत, सुनील पडळकर आहेत. जिकडं तिकडं बघितला तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. हा आपला ज्ञानू पडळकर, सर्जेराव घोरपडे, विनायक पडळकर. आता ही सगळी वाढायला होती बरं का. तर यांनी प्रसाद आधी घेतला नव्हता म्हणून आता थोडीशी गर्दी कमी आल्यानंतर यांनी प्रसाद घ्यायला सुरू केला. हे दत्ताचं मंदिर, दत्त मंदिराच्या समोर सोलार लॅम्प आहे. धन्यवाद.